2029 पर्यंत मी कुठेही जाणार नाही। MMR रिजनमध्ये काही ठिकाणी वेगळे तर काही ठिकाणी युतीमध्ये लढणार। नागपूरमधील अनौपचारिक गप्पांमध्ये फडणवीसांची माहिती। धंगेकरांना पक्षातून काढून म्हणत असतील तर नवी मुंबईचं काय? धंगेकरांप्रमाणे नाईकांना देखील समजून घेतलं पाहिजे। उदय सामंतांची गणेश नाईकांवर टीका। कुरघोड्या होत राहतात पण महायुतीत कटुता येईल असं वक्तव्य कुणी करू नये। उदय सामंतांच्या वक्तव्यानंतर प्रवीण दरेकर यांचं आवाहन। रवींद्र धंगेकरांनी ट्विटरवरील शिवसेनेचा फोटो काढला। धंगेकरांच्या ट्विटर अकाउंटवर पुणेकर फर्स्ट असाही उल्लेख। रवींद्र धंगेकर फक्त मोहरा। धंगेकरांचे बोलवते धनी सरकारमध्ये बसलेत। संजय राऊतांचं विधान। मोहोळ विरुद्ध भाजपातील एक गट असा संघर्ष सुरू। राऊतांचा दावा। आरोप करणाऱ्यांना चावी देणारा वेगळाच। माझ्यावर व्यक्तिगत स्वार्थासाठी आरोप। धंगेकर निवडणुका हरल्यामुळे वैफल्यग्रस्त झालेत। मोहोळ यांचा धंगेकरांवर पलटवार। गोपीनाथ मुंडेंच्या वारसाबाबतच्या विषयाची छगन भुजबळांकडून सुरुवात। गोपीनाथ मुंडेंचा वारसदार ठरवायला भुजबळ तळाठ्याच्या भूमिकेमध्ये आहेत का? प्रकाश महाजनांचा टोला। ज्याचे हात रक्तानं भरले तो वारस कसा? खऱ्या वारसाला तुम्ही कमजोर समजून हिणवता। मुंडेंच्या वारसाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगेंचा निशाणा। सोलार डिफेन्स अँड एरोस्पेस प्रकल्पास मिहानमधील 223 एकर जमिनीचं हस्तांतरण। संरक्षण आणि एरोस्पेस उत्पादनाचे प्रमुख केंद्र म्हणून नागपूरची आता नवीन ओळख मिळणार। फडणवीसांचं विधान। जयजयवंती ठाकरे देशपांडेंच्या निवासस्थानी ठाकरे बंधूंची भाऊबीज साजरी। कौटुंबिक स्नेहबंधामुळे राजकीय चर्चांना उधाण, तर दोन्ही भाऊ एकत्र घरी आले हीच खरी दिवाळी। जयजयवंती ठाकरेंची प्रतिक्रिया। MCA निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेटीगाठी वाढल्या। प्रताप सरनाईकांनंतर प्रसाद लाड यांनी शरद पवारांची भेट घेतली। भेटीवेळी खासदार सुप्रिया सुळे देखील उपस्थित। दिवाळीनंतर 21 सत्ताधारी आमदारांना ठेकेदारांकडून डिफेंडर भेट। 21 आमदारांबाबत लवकरच महाराष्ट्राला माहिती मिळेल। हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा। तर बुलढाण्यातील डिफेंडर या 21 मधील आहे का? सपकाळांचा सवाल।